आला थंडीचा महिमा, झटकन शेकोटी पेटवा मला लागलाय. आता तुम्ही म्हणाल थंडीचा महिना कधी झालाय आणि आज काय तुम्हाला हे झालंय, आज असं काय थंडी दिसली. मित्रांनो, ही गुलाबी थंडी आहे, छान थंडी आहे. मन कसं आल्हाददायक वाटते, प्रसन्न होते. थंडीचा आस्वाद घेणं सुद्धा गरजेचं आहे. लगेच शेकोटी पेटवू नका, लगेच घाबरून स्वेटर घालू नका. थोडंसं ती सहनसुद्धा करा. म्हणजे काय होईल, मन प्रफुल्लित होईल. अरे थंडी लागल्यानंतर मन प्रफुल्लित कुठे होते, थरकाप होतो, कुडकुडा होतो. तुम्ही म्हणाल कुडकुडा होतो, मग ती कुडूक कोंबडीसारखं नको. कुडकुडा जरी असला पण तो आस्वाद स्वीकारणं सुद्धा गरजेचं आहे, आस्वाद घेणं सुद्धा गरजेचं आहे त्या थंडीचा. जसं आपण पावसात भिजतो, पावसाचा पहिला दिवस कसा अनुभवतो. तुम्ही म्हणाल आता पहिला दिवस थोडीच थंडीचा. मित्रांनो बरोबर आहे, पण जर तो पहिला दिवस तुम्हाला अचीव करता आला नसेल, त्याचा आनंद उपभोगता आला नसेल, तर आणखीन एक दिवस करा ना. आज रजा असेल, रविवार असेल. आता हा इंग्रजी महिना संपत आलेला आहे आणि नवीन महिन्याकडे आपण चाललो आहे, नवीन वर्षाकडे. नवीन महिनासुद्धा आणि नवीन वर्षसुद्धा, इंग्रजी महिना. त्याच्यावरती मी उद्या बनवेन व्हिडिओ, नवीन वर्षावरती. म्हणजे तो परवा आहे. पण महत्त्वाचा विषय काय आहे, तर ही जी छान गुलाबी थंडी पडली आहे, त्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेणं गरजेचं आहे. सूर्य अस्ताला चालला आहे बघा, थोडासा अंधार झाला आहे, सूर्य अस्ताला चालला आहे. पण मित्रांनो, प्रत्येक दिवस जगायला पाहिजे, आनंदाने जगायला पाहिजे. प्रत्येक दिवसाचा तुम्ही आस्वाद घ्यायला पाहिजे, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला पाहिजे. वर्तमान हेच काय आहे, वर्तन आहे. वर्तमान हेच एक वर्तन आहे आणि तीच एक वर्तणूक आहे. आणि वर्तमानात हे वर्तन आणि वर्तणूक जर तुमची चांगली असेल, तर तुमचं भविष्य अगदी मजेत असणार. भविष्यामध्ये जे काय तुम्ही प्राप्त कराल, ज्या काय इच्छा प्राप्त कराल, आशा आकांक्षा असतील, ते पूर्ण होतील. पण कधी, तर वर्तन आणि वर्तणूक चांगली असेल तर. आणि ती सुद्धा वर्तमानात. आलं का लक्षात? लक्ष अचीव करणं. आता लक्ष तुमचं काय आहे, येणारं नवीन वर्ष. ते नवीन वर्ष कधी आहे, तर मी तुम्हाला उद्या सांगेन. उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करीन नवीन वर्षाचा. काय मग, लागते का थंडी, घातली का बंडी? लागते का थंडी, घातली का बंडी? हा नाही तर अंडी. लागते का थंडी, घातली का बंडी? काय नाही तर अंडी. नाही माराल एक ब्रँडी, मग पळेल तुमची थंडी. बघा आता काय होते, याच्यातलं काय करायचं ते, किंवा त्याचा आस्वाद लुटायचा थंडीचा. आला थंडीचा महिमा, झटकन शेकोटी पेटवा पेटवा, कानाखाली नाका पेटवू, शेकोटी पेटवा.